झी 24 तास एक पाऊल पुढे। या बाजूची जर आपण मूर्ती पाहिली तर जास्वंदाच्या फुलावर बसलेले बाप्पा इथे आपल्याला दिसतात। एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक मूर्तीला जो गंध लावलाय तो वेगळा आहे आणि तितकाच अट्रॅक्टिव्ह आहे। या बाजूची जर मूर्ती पाहिली आपण तर मूषक आणि हत्ती, या साईडला मूषक आहे आणि त्या दुसऱ्या बाजूला हत्ती आहे। हे कसं एक युनिक कॉम्बिनेशन असलेली मूर्ती। ही जर मूर्ती पाहिली तर बाप्पांच्या मागे कलश आहे। सत्यनारायणाच्या पूजेत आपण जो वापरतो तो कलश मागे आहे। एक गोष्टीचं मला खरंच आश्चर्य वाटतं की एवढे आयडियाज यांना येतात कुठून। चला आपण अजून मूर्त्या पाहूया। या मूर्तीनी माझं विशेष लक्ष वेधलं कारण एक तो पॅटर्न आहे त्याचा, सोंडेचा पॅटर्न जर तुम्ही बघितला आणि डोळ्यांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर एक खूप रेखीव डोळे आहेत यात आणि डोळे खूप बोलतात। आणि त्याचबरोबर जर तुम्ही खाली पाहिलं तर अष्टविनायक आपल्याला खाली दिसतात। हा एक पॅटर्न मी पहिल्यांदा पाहतोय। त्याचबरोबर तुम्ही बाजूला पाहिलं तर सोहळं त्याच रंगाचं आहे पण त्याचा जो बॅकड्रॉप आहे, बॅकग्राऊंड थोडं वेगळं आहे। या साईडला जर आपण पाहिलं ही मूर्ती, इथे हे जे सिंहासन आहे ते मला खूप आवडलं की एक वेगळा पॅटर्न आहे त्याचा, एक वेगळा पॉलिशिंग आहे। त्याचबरोबर इकडे प्रत्येक ठिकाणी गणपती सिंहासनावर बसले पण सिंहासनाचा पॅटर्न दर याच्यात वेगळा आहे जर तुम्ही पाहिलं तर। बरं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक मूर्तीत त्यांची बसण्याची पद्धत वेगळी आहे। इथे पाहिलं तर दरबारातल्या सिंहासनावर बसलेला बाप्पा ही सगळ्यात ग्रँड मूर्ती मला वाटली आतापर्यंतची। त्यानंतर या मूर्तीमध्ये ते सोहळं आहे ते विशेष लक्षवेधी आहे कारण एक तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक याच्यातल्या सोहळ्याचं टेक्स्चर वेगळं आहे। प्रत्येक मूर्तीतलं जे सोहळं आहे त्याचं टेक्स्चर बघा, ते प्रत्येक याच्यात वेगळं आहे। मुंबईची घरं खूप लहान असतात बऱ्याचदा, तर जर एक छोटी मूर्ती हवी असेल तर ती आयडियल आहे। जर त्या साईडला बघितलं आपण एक छोटी मूर्ती, प्लेन सिंपल, त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर ग्रँड लालबागचा राजा। नंतर त्याच्या बाजूची जी मूर्ती आहे ती एक खूप वेगळा पॅटर्न आहे, गायीवर बाप्पा बसलेत। हा पण पॅटर्न मी इथे पहिल्यांदा पाहतोय। अगेन पुण्याचे दगडूशेठ हलवाई, यात एक काहीतरी वेगळंच, एक आय डोंट नो, सम मॅजिक इज देअर इन दिस। त्याचबरोबर मला अजून काही मूर्त्या दिसल्या आहेत त्या पण पाहूया आपण। फर्निचर कलर
असलेला गणपती आणि मगाशी जसं आपण तो पॅटर्न पाहिला की खाली अष्टविनायक आहेत, तसे या इथे पण खाली अष्टविनायक आहेत. खूप सुंदर असे एक ओव्हरऑल याचा लुक आलेला आहे. अजून असे खूप छान छान मूर्त्या इकडे आहेत. इतकी क्रिएटिव्हिटी, इतक्या सुंदर मूर्त्या. या कारागिरांना फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की ना तू जमी के लिए है ना आसमां के लिए, ना तू जमी के लिए है ना आसमां के लिए, जहां है तेरे लिए तू नहीं जहां के लिए. कुठेही जाऊ नका, पाहत रहा वेलकम गणेशा फक्त झी 24 तासवर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.